एक झुरळ तडफडून मरतंय अशी एक इन्स्टा स्टोरी सोनिया सेहरावत या पोलीस अधिकारी महिलेने केली. त्यावर लिहिलं होतं, कांट फिक्स देमसेल्स अँड दे वॉन्ट फिक्स द कंट्री. थोडक्यात काय तर यांना स्वतःला सांभाळता येत नाही आणि निघालेत देश सांभाळायला. ही स्टोरी टाकल्यानंतर त्यावर सोनिया सेहरावत यांना ट्रोल केलं जाऊ लागलं. पोलीस अधिकारी असलेल्या सेहरावत यांनी जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला उद्देशून ही सूचक स्टोरी पोस्ट केली होती. पण त्या विरोधात बऱ्याच कमेंट येऊ लागल्यावर त्यांनी पोस्ट डिलीट केली. मात्र तोपर्यंत सर्वत्र ती पोहोचली होती. खरं तर 20 जुलैला सकाळपासूनच रॅपिड ॲक्शन फोर्स जवान जंतर मंतरवर जमले होते. त्यातील एका तुकडीचं नेतृत्व सोनिया सेहरावत यांच्याकडे होतं. त्या दिवसभरात पोलिसांनी जो अमानुष लाठीचार्ज केला त्यानंतर पत्रकारांना उत्तर देताना सेहरावत यांनी विद्यार्थ्यांची चूक असल्याचं सांगितलंय. एका विद्यार्थिनीला वाचवताना स्वतःचा हात फ्रॅक्चर झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं. एवढं सगळं घडून देखील सगळं खापर विद्यार्थ्यांच्या माथी मारणाऱ्या सोनिया सेहरावत आहेत तरी कोण, यांची माहिती या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. सोनिया सेहरावत या सध्या CRPF मध्ये असिस्टंट कमांडर आहेत. त्या सध्या रॅपिड ॲक्शन फोर्समध्ये कार्यरत असून महत्त्वाची आंदोलने, सभा यांसारख्या ठिकाणी त्यांची ड्युटी असते. सोनिया मूळच्या हरियाणाच्या बहादूरगड येथील आहेत. त्यांना घरातून सैनिकी परंपरा लाभली आहे. त्यांचे वडील सैन्यात होते, तसेच त्यांचा भाऊ देखील हवाई दलात अधिकारी आहे. ऋषिकुल विद्यापीठ सोनीपत इथं त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालंय. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी दिल्ली विद्यापीठात त्या दाखल झाल्या. तिथेच त्यांनी NCC जॉईन केली. सैन्यात अधिकारी होण्यासाठी NCC पासून प्रेरणा मिळाल्याचं त्या सांगतात. याच दरम्यान त्यांनी पत्रकारितेची देखील पदवी मिळवली आहे. पुढे SSB परीक्षेच्या माध्यमातून सैन्यात अधिकारी म्हणून उत्तीर्ण झाल्या. पण त्याचवेळी हातात फ्रॅक्चर झाल्यानं त्यांनी जॉईन न करता UPSCच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी सुरू केली. केंद्रीय सुरक्षा दलासाठी UPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत त्यांनी CRPF मध्ये असिस्टंट कमांडर म्हणून निवड झाली. खरं तर असं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर काश्मीरमध्ये त्यांची पहिली पोस्टिंग झाली. मागच्या 13 वर्षाच्या कार्यकाळात 2 वेळा त्या काश्मीरमध्ये नियुक्त होत्या. गेल्या काही वर्षांपासून रॅपिड ॲक्शन फोर्समध्ये सोनिया सेहरावत कार्यरत आहेत. ही झाली त्यांच्या कामाविषयीची माहिती. या व्यतिरिक्त फोटोग्राफी आणि मॉडेलिंग ही त्यांच्या आवडीची क्षेत्र असल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. सोशल मीडियावर बऱ्यापैकी रील्स आणि फोटो त्या सतत पोस्ट करत असल्याचं दिसून येतंय. त्याच पोस्टिंगच्या सातत्यातून त्यांनी झुरळांच्या संबंधित पोस्ट करून तरुणांच्या मागणीला डिवचलं. खरं तर सोनम वांगचुक असतील किंवा अभिजित दिपके असतील, हे दोघे व त्यांच्या सोबत असलेले काही जण बऱ्याच दिवसापासून उपोषण करीत आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यांच्या मागणी करत देशभरातून लाखो विद्यार्थी जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. असं असताना त्यांच्यावर जबर असा लाठीचार्ज केला जातो. महिला, मुली, वृद्ध, पत्रकार असं कुणाला सोडलं जात नाही. बेदम मारहाण केली जाते. यात अनेकांची डोकी फुटतात, गंभीर दुखापती होतात. एवढा संवेदनशील मुद्दा असताना मॉडेल कम अधिकारी असणाऱ्या सोनिया सेहरावत या विद्यार्थ्यांची खिल्ली उडवतात आणि अंगलट आल्यानं दिसताच स्टोरी डिलीट करतात. या प्रकारानंतर त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा यांनी देखील X पोस्ट करून सोनिया सेहरावत यांनी केलेल्या कृतीचा निषेध नोंदवलाय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवणाऱ्या सोनिया सेहरावत कोण आहेत, कुठे राहतात हे शोधून काढलं पाहिजे, असं मोहित्रा यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. सोनिया सेहरावत यांनी 20 जुलैला बऱ्याच माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी आंदोलक विद्यार्थी हे नियंत्रणाबाहेर गेले होते, गर्दी बरीच होती, अशातच पुढून काही आंदोलकांनी पोलिसांवर दगड फेकायला सुरुवात केली. त्यावेळी तिथं बऱ्याच मुली उपस्थित होत्या. त्यांना मी वाचवलं, तसंच अनेक विद्यार्थ्यांना देखील वाचवलं, असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यानंतर केलेली इन्स्टा पोस्ट मात्र सगळं काही सांगून गेली. पोलीस अधिकारी खरे तर रक्षक करण्यासाठी असतात, पण दिल्ली पोलिसांच्या वर्तनावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील काल झालेल्या पत्रकार परिषदेत दिल्ली पोलिसांनी कशी अमानुष मारहाण केली याचे फुटेज दाखवले. संस्थेत देखील अखिलेश यादव यांनी महिलांना केलेल्या मारहाणीचा प्रश्न उपस्थित केला. संस्थेत पडसाद उमटले. सोनिया सेहरावत सारख्या अधिकाऱ्यांचे असे वर्तन आणि त्यांनी शेअर केलेली इन्स्टा पोस्ट यावर तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की कळवा.